नवरात्रीच्या आजच्या चौथ्या दिवशी आपण संत वेणाबाई यांच्याबद्दल बोलणार आहोत। संत वेणाबाईंचं कार्य फार मोठं असूनही काळाच्या ओघात मात्र त्या लुप्त झाल्या। वेणाबाई वयाच्या 10व्या वर्षी विधवा झाल्या। आई वडील समर्थ रामदासांचे भक्त होते, त्यामुळे घरामध्ये कायम भक्तिमय वातावरण राहिलं होतं आणि संत वेणाबाई सुद्धा अत्यंत निस्सीम भक्ती करणाऱ्या होत्या। वैधत्व आल्यानंतर समाजाच्या रूढींनुसार वेणाबाई पोथी वाचन, भजन, कीर्तन यामध्ये आणखी बुडून गेल्या आणि त्यांचं ज्ञान, विद्वत्ता इतकी होती की मध्ययुगीन काळामध्ये साधारण 16व्या शतकाच्या दरम्यान त्या कीर्तन करत होत्या। त्या काळी एका स्त्रीनं आणि त्यातही एका विधवा स्त्रीनं कीर्तन करणं ही गोष्ट म्हणजे मोठी क्रांती म्हणावी लागेल। अर्थात समाजानं त्यांना विरोध केलाच, त्रास दिलाच, पण वेणाबाई आपल्या भूमिकेवर, धार्मिक श्रद्धेवर कायम ठाम राहिल्या। बरं, त्यांचं कर्तृत्व फक्त विधवा असूनही कीर्तन करत होत्या इथपर्यंतच मर्यादित राहिलं नाहीये। त्या मिरज मठाच्या मठाधिपती झाल्या आणि त्या काळी एका विधवा स्त्रीनं मठाधिपती होणं ही फार मोठी क्रांती होती, फार मोठी गोष्ट होती। मठाधिपती पद भूषवत असताना त्यांना संत वेणाबाईंना वेणा स्वामी असं म्हटलं जायचं आणि तो आदर होता त्यांच्यासाठीचा। त्यामुळे वेणाबाईंचा प्रवास हा वेणा, वेणाबाई आणि वेणा स्वामी इथपर्यंत आला होता। वेणाबाईंनी हजारो ओव्या, पद, अनेक ग्रंथ लिहिलेला आहे। सीता स्वयंवराचा त्यांचा ग्रंथ प्रचंड प्रसिद्ध आहे, असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो। वेणाबाईंच्या सगळ्या रचनांमध्ये समर्थ रामदासांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना पडलेले 25 प्रश्न त्यांनी अवघ्या 10 श्लोकात मांडले आणि ते समर्थ रामदासांना कीर्तन संपल्या लगेच विचारले आणि त्यामुळेच ते प्रचंड प्रसिद्ध झाले। आणि या प्रश्नांमुळेच खरं तर वेणाबाईंची हुशारी कळली आणि म्हणून समर्थ रामदासांनी त्यांना इथपर्यंत, अगदी त्या संतपदाला पोहोचल्या इथपर्यंत मोठी संधी दिली। त्यांना शिष्य करून घेणं, त्यांना मठाधिपती करणं, या सगळ्या गोष्टी वेणाबाईंच्या आयुष्यात घडल्या। हे सगळं ऐकत असताना, त्यांचं चरित्र ऐकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल। आज आपण सगळ्या मुली, सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, स्वतःचं घरचं सगळं सांभाळून बाहेर पडतोय आणि तिथे सुद्धा अगदी उत्तम पद्धतीने काम करतोय आणि जे काम करतोय ते स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या हिमतीनं करतोय आणि हे सगळं कर्तृत्व मिळाल्यानंतर समाज सुद्धा आपलं कौतुक करतोय। पण या सगळ्यामध्ये आपल्या इप्सित आपण विसरतोय का? आपलं मूळ आपण विसरतोय का? या प्रश्नाचा जरूर विचार करायला हवा। कारण वेणाबाईंबद्दल जेव्हा माझ्या वाचनात काही गोष्टी आल्या तेव्हा ही गोष्ट अगदी प्रकर्षानं जाणवली। वेणाबाई विधवा झाल्यानंतर त्यांनी संत पदाला पोहोचेपर्यंत सुद्धा अगदी मठाधिपती सारखी गोष्ट त्यांना मिळाली, ते पद त्यांना मिळालं, तरी सुद्धा भक्तीत मात्र काहीच कमी नाही राहिली। अगदी मरेपर्यंत वेणाबाई निस्सीम भक्ती करत राहिल्या। ही गोष्ट फार महत्वाची वाटली मला आणि म्हणून ती तुम्हा सगळ्यांना सांगणं फार गरजेचं वाटलं। आपण कितीही मोठ्या पदावर पोहोचलो, आकाशात कितीही उंच भरारी घेतली, तरी आपलं मूळ जे आहे किंवा वरच्या पदावर बसण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी ज्या कुठल्या पायानं आपल्याला मदत केलेली आहे तो पाया विसरून चालणार नाहीये। आपलं मूळ कुठे आहे ते विसरून चालणार नाही। पाय जमिनीवर ठेवणं आणि ज्या पायामुळे आपण वर पोहोचलेलो आहोत, इतकी उंच भरारी घेऊ शकलेलो आहोत, तो कायम ठेवणं, त्यात सातत्य राखणं फार गरजेचं असेल। आणि ही महत्वाची शिकवण ज्यांच्या चरित्रातून मिळते त्या संत वेणाबाई आताच्या काळातल्या सगळ्या स्त्रियांसाठी एक मोठं उदाहरण आहे, महत्वाचं उदाहरण आहे असं मला वाटतं।